सर्वांना नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. अहो, चला मी रेडी आहे. मागून आलेल्या त्या गोड आवाजाने ऑफिसच्या ओठांवर गोड स्माईल आली आणि त्याने वरून पाहिलं. तसं आतापर्यंत गुलाबी गुलाबी असलेल्या त्या बेडरूम मध्ये अचानक तापमान वाढायला लागलं. कारण समोर वेदांतिका छान अशा फिकट गुलाबी रंगाच्या सिल्की साडीत उभी होती. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो होता. कदाचित आज तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं म्हणून असेल. पण आपल्या स्वप्नांच्या नादात ती हे विसरली की समोरच्या सरूने तिला सगळी सूट दिली असली तरी साडी नेसायची तिला तितकी सूट नाही. पण आता काय करणार, कधी कधी अति आनंद सुद्धा आपल्या अंगाशी येतो. तसंच काही आता वेदांतिका सोबत झालं. तिच्या राक्षसाचे डोळे असे काही तिच्यावर थांबले की वेदांतिका थुंकीच गिरू लागली आणि आता कुठे जाऊन लक्षात आलं की तिने काय माती खाल्ली ती. पण कदाचित आता तिच्या हातून वेळ निघून गेली होती आणि तीच वेळ आता तिच्या राक्षसाच्या हातात आली होती. प्रिन्सेस, त्याचा कडक पण तितकाच एक रागीट आवाज असा काय त्या खोलीत घुमला की समोर उभे असलेल्या वेदांतिकाचे धाबे दणाणले. प्रिन्सेस हे, अहो सॉरी, पण मी तरी काय करू? तुम्ही बघितलं ना, त्या दिवशी सगळे मला कसे विचित्र बघत होते म्हणून मी. वेदांतिका आपली बाजू मांडत होती. आणि तुला काय वाटतं, या साडी तुला कुणी बघणार नाही? अभि नजर रोखत बोलला. त्याच्या शब्दातला नकार वेदांतिकाने बरोबर ओळखला. अहो प्लीज, तुम्ही रागवू नका. फक्त आजच्या दिवशी, उद्या मी शॉपिंग करेल तेव्हा घालेन ना. अगं बाई, किती किती माती खाशील? इतक्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको तू. तुझ्या एका इशाऱ्यावर तो अख्खा मॉल इथे उभा करेल. कमीत कमी त्याच्या पर्सनॅलिटीला शोभेल असं तरी बहाणा फेकायचा ना. फेकून फेकून फेकलं तरी काय शॉपिंग? खरंच सिरियसली? अभि तिच्यावर अजून डोळे रोखूनच होता आणि तो पुढे काही बोलणारच की गुडिया नेहमीप्रमाणे आरवची गाडी नो एंट्री मध्ये घुसली. पण इकडे त्याचा आवाज ऐकून वेदांतिकाला मात्र खूप बरं वाटलं. आता फक्त आरवच असा होता जो या राक्षसाच्या तावडीतून तिची सुटका करू शकत होता. ते म्हणतात ना, डुबते हुए को तिनके का सहारा. तसाच आता वेदांतिकाला सुद्धा आरवची हाकच पुरेशी होती. पण नेहमीप्रमाणे आरवच्या घेतलेल्या चुकीच्या एंट्रीने मात्र अभिच्या नजरा कसल्या ना आणि त्याने भुवई उंचावर दाराकडे नजर केली तर तिथे आरव आपली कोलगेटने घडलेली बत्तीशी दाखवत उभा होता. तर समोर त्याची गुडिया मात्र बिचाऱ्या नजरेने आपल्या लाडक्या दादाला बघत होती. कारण आता तिचा रागाचा कोटा तिचा दादाच पूर्ण करणार होता. आरव, यू बा, नेहमीच तुला आमच्या मधात यायचं असते का रे? ते सुद्धा अगदी अचूक वेळेत. अभि रागातच गरजला. तसा आरव न समजून वेदांतिकाला बघू लागला तर ती आता आपला चेहरा पाडून जवळजवळ रडायच्या तयारीत होती. तिचं सारखं आपल्या कानाला हात लावणं चालू होतं. जणू काही ती अभिच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाची माफी मागत होती. अभि आता जरी आरवला बघत असला तरी त्याचं बारीक लक्ष होतं आपल्या प्रिन्सेसवर, तिच्या फुगलेल्या गालावर आणि लाल झालेल्या नाकावर. आणि नकळत त्याच्या ओठांवर हसू आलं जे या गुरुने बरोबर लपविलं. नाहीतर त्याच्या या आगाऊ काट्याने काय तो धिंगाणा घातला असता ते त्याला चांगलंच माहिती होतं. गुडिया चल बोलून आरवने सरळ वेदांतिकाच्या हाताला धरून ओढली. अरे नको रे बाबा, नको. या शमलेल्या आगीला भडकाव. निदान याच्या समोर तरी थोडं धीर धर. पण आपलं सांगून कायच होणार म्हणा. आरव वेदांतिकाला घेऊन खाली गेला. तसा अभि दोघांच्याही नौटंकीला बघून एक हलकासा सुस्कारा सोडत त्यांच्या मागे खाली निघाला. गुडिया, नक्की कशाने गाल फुगले होते ग आज या राक्षसाचे? आरव हळूच वेदांतिकाच्या कानात कुजबुज. तसे वसंतराव यांचे सुद्धा कान आपल्या समोर बसलेल्या दोन भूतांवर टकरावले आणि ते संशयाने बघू लागले. या दोघांमध्ये नक्की कोणती खिचडी शिजत आहे हे जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. पण अजून 4 डोळे होते जे या 3 तिकडीला बघ हाऊ की गिरू असे बघत होते. एक म्हणजे आपला सरू राक्षस तर दुसरे म्हणजे ज्योती हत्या. पण एक वेळ राक्षसाचा समजू शकतो, तो तर बिचारा प्रेमाचा मारा होता. आपल्या प्रिन्सेसचा अति पॉझिटिव्ह असा एक प्रियकर म्हणा किंवा मग नवरा, दोन्ही तोच होता. पण ज्योती हत्या
तिचं काय? तिचं घोडं नेमकं कुठं अडलं होतं जे अर्जुन सारखं यांच्यावर निशाणा साधून होती? असो, आपल्याला काय, जेव्हा हिच्या बापाचा घडा भरेल तेव्हा तो अभीच काय हिचा सोक्ष लागेल. तोपर्यंत हवे तेवढे फुटाने फोडू द्या हिला. मॉम, आज मी लवकर येईल तेव्हा तुला जी काही शॉपिंग करायची असेल ती माझ्यासोबत येऊन करून घेशील. अभि वेदांतिकावर नजर रोखत साधनाला म्हणाला. तशी वेदांतिका गालात हसली. पण साधनाची तर 440 सोलचा करंटला तशी गत झालेली. ती तर सदम्यातच गेली. आज पहिल्यांदा बिचारा माऊलीला गहीवरून आलं होतं. आपल्या मुलाचं इतकं इतकं प्रेम बघून ती माऊली तर भरून पावली. तिथे साधना आपल्या मुलाचं उतू जाणारं प्रेम बघून अजूनही सदम्यात होती. तिथे डायनिंग वर असणारे इतर सगळे भोड्या आईची भोरी माया बघून मनातच दुःख व्यक्त करत होते. नाश्ता झाला तसा अभि उठला आणि त्याने एक नजर वेदांतिकावर टाकली. तर वेदांतिका सुद्धा आता जास्त काही नखरे न करता सरळ उभी झाली. कारण इथे तर सगळे होते ते त्याला सांभाळून घ्यायचे, पण तिथे ऑफिसमध्ये तर तोच राजा आणि त्याचाच न्याय होता. आणि म्हणून वेदांतिका गुपचूप उठून उभी राहिली आणि निमूटपणे त्याच्या सोबत चालू लागली. हॅलो. हो, तो निघाला आता. हो हो, ती सुद्धा आहे सोबत. अरे हो बाबा, मी नीट चेक केलं. स्वतःच्या डोळ्याने बघून खात्री करूनच तुला सांगितलं आहे. हो ठीक आहे. हो, मी लक्ष ठेवूनच आहे सगळ्यांना. ज्योती आत्या फोनवर कुणाशी तरी बोलली आणि फोन ठेवून दिला. ज्योती तिरकस गालात हसत मागे वळलीच होती की समोर साधना यांना उभं बघून तिला धडकी भरली. पण तिने वेळीच स्वतःला सावरले आणि साधनाच्या मनाचा अंदाज घेत तिला बघू लागली. बहिणी, अगं तुला काही काम होतं का? ज्योतीने स्वतःवर ताबा ठेवत साधनाला विचारलं. हो, ते तुला विचारायचं होतं. आज तुला हॉस्पिटलमध्ये किती वाजता जायचं आहे? म्हणजे मी सुद्धा येईल. साधना ज्योतीवर नजर रोखत बोलली. तसा आता ज्योतीला घाम सुटू लागला. काय झालं ज्योती, तुला बरं वाटत नाही का? साधना तिला येणारा घाम बघून बोल. नाही नाही तर बहिणी, ठीक आहे मी. ज्योती घाम पुसत थोडी थरथरतच बोलली. मग तुला इतका घाम का सुटतोय? साधना थोडी संशयाने ज्योतीला बघ. नाही बहिणी, कुठे काय बघ. ज्योती पुन्हा चेहऱ्यावर हात फिरवत बोलली. बहिणी ऐक ना, माझ्यासाठी थोडी कॉफी करतेस का? ज्योती गोष्ट टाळत बोलली. म्हणूनच साधना किचन मध्ये निघून गेली. बापरे, वाचलो. एक वेळ तर वाटलं बहिणीला सगळं समजलं की काय. तसं व्हायला नको, नाही तर सगळंच विस्कटे. आता मला सांभाळून राहायला हवं, बोलून ज्योती आपला चेहरा नीट करत बोलली आणि तशीच खोली बाहेर पडली. अहो, माझ्या साडीशी तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? का मी साडी नेसली की तुमचा हा नाकाचा शेंडा कसा बरा वर जातो? वेदांतिका थोडी चिडक्या सुरात बोलली. कारण सकाळपासून अभि तिच्यावर नुसतं चिडत होता. आताही तो फुगलेल्या गालासोबत गाडी चालवत होता. एकदाही त्याने वेदांतिकाला पाहिलं देखील नव्हतं आणि ती बिचारी होती की कारमध्ये बसल्यापासून त्याच्या हातापाया पडत त्याला मनविण्याचे प्रयत्न करत होते. पण तो तर आज जणू विश्वामित्रच झालेला. पण अभि बाबू, तुम्ही विसरलात वाटतं. त्या विश्वामित्राची घोर तपस्या एका अप्सरेने भंग केली. तिथे तुम्ही कायची? तुमची प्रिन्सेस तुम्हाला लवकरच म्हणवेल. जिथे तुमच्यासारख्या राक्षसाला तिने प्रेमात पाडलं तिथे तुमचा हा लटका राग तिच्या समोर किती वेळ टिकेल? अभि बोलत नाही म्हणून वेदांतिकाने आता FM सुरू. कभी नीम नीम, कभी शहद शहद, कभी नर्म नर्म, कभी सख्त सख्त, मोरा पिया रे, लज्जा से मरे रे जिया. गाणं ऐकून वेदांतिकाच्या ओठांवर हसू पसरलं आणि ती अभिची छेड काढू लागली. कधी त्याच्या गालाला, कधी कानाला हात लावत गुदगुल्या काढू लागली. सोबतच त्याचे ते चिरखट होऊन बघून हसत सुद्धा होती. एक दोन वेळा अभिने तिचा हात बाजूला केला, पण ती ऐकत नाही म्हणून त्याने वैतागत तो हात जोरात झटकला आणि प्रिन्सेस म्हणून ओरडला. तसे वेदांतिकाने आपला चेहरा पाडला आणि हाताची घडी घालून चेहरा बाजूला करून गाल फुगवून बसला. तसा अभिने गाडीला ब्रेक मारला. त्याने आपला सीटबेल्ट काढला आणि तो वेदांतिकाच्या बाजूने वळला. तसा वेदांतिकाने म्हणत त्याला बघत आपले नाकतोंड हरकले आणि तिला तसं करताना बघून अभिच्या ओठांचे कोपडे तिरके झाले. प्रिन्सेस बच्चा, समजून घे ना, मला तुझ्या
काहीही घालण्याने काहीच फरक पडत नाही. उलट तर माझी ही गोड बच्चा मला सगळ्यात रूपात आवडते आणि साडी तर थोडी जास्त गोड वाटते. पण बच्चा, तू साडी फक्त माझ्या समोर घालावी, इतरांसमोर नाही, इतकंच मला वाटतं. अभि तिचा चेहरा आपल्या हाताच्या उंचीत घेत बोलला. त्याच्या चेहऱ्यावर आता काळजी आणि डोळ्यात कधीही मोजू शकणार नाही इतकं प्रेम होतं. पण तरीही तिला आज जाणून घ्यायचं होतं वाटतं. कदाचित त्याच्या सोबत राहून ती सुद्धा हट्ट करायला शिकली होती. ते म्हणतात ना, वाण नाही पण गुण घेतला तसंच काहीच. आज वेदांतिका वागत होती. इतकं सांगून सुद्धा तिने त्याला शेवटी तो प्रश्न केलाच. पण का मी इतरांसमोर साडी घालू शकत नाही? तुम्ही तर मला घरी सुद्धा साडी घालू देत नाही. तुमच्या त्या नकाराचं कारण मला हवं. वेदांतिका त्याच्या डोळ्यात बघत बोलली. तिचे डोळे आता त्याच्या नजरेला भिडले होते. आता तरी तो आपल्याला सांगेल या आशेने त्याला बघत होते. तिच्या डोळ्यात फक्त एकच अपेक्षा होती, त्याच्या उत्तराची. पण त्याची नजर वेगळंच बोलत होती. एक धीटपणा दिसला तिला तिथे. मी तुला सांगू शकत नाही, फक्त इतकं जाणून घे की काहीही झालं तरी तू आपल्या बेडरूम बाहेर कधीच साडी नेसायची नाही. अभि तिच्या वरची नजर कठोर करत म्हणाल आणि समोर बघत गाडी चालवू लागला. अभिचं हे वेडं वागणं बघता मला तर आता असं वाटायला लागलं की जर याच्या हातात असते ना, तरी याने मार्केटमधून साडी नावाचं हे 6 मीटर लांबीचं कापडच लुप्त केले असते. पण काय करणार, मनात असून सुद्धा तो ते करू शकत नव्हता. पण मला समजत नाही या माणसाचं नेमकं काय चाललं. अरे मानलं तुझी प्रिन्सेस लाखात एक आहे आणि साडी तर ती जगातली सर्वात सुंदर मुलगी दिसते, पण म्हणून काय साडीवर बॅन तर नाही ना आणता येत. थोड्या वेळाने अभिने आपली कार ऑफिसच्या थोड्या अंतरावर थांबवली. तसा आधी तर वेदांतिकाने आपला सीट बेल्ट काढला आणि ती तशीच त्याच्या दिशेने वळली. अहो प्लीज, मला नका ना असं रागव. मी तर तुमचाच विचार करून ही साडी नेसली आहे. वेदांतिका हळूच बोलली. हे बोलताना सुद्धा तिचा गळा भरून आला होता आणि डोळे किंचित ओले होत आले होते. तसं अभिने आपले डोळे आत ओढून घट्ट करून घेतले. तिच्या डोळ्यातलं पाणी तो बघू शकत नव्हता. सॉरी हो, तुम्हाला नाही आवडत तर आजपासून मी कधीच साडी घालणार नाही, बोलून वेदांतिका तशीच सरळ बाहेर उतरली आणि गाडीचा दार लावून घेतला. तिने अलगद आपले अश्रू उपऱ्या हाताने पुसले आणि चालू लागली. अभिचं बोलणं तिचा जीव घेत होता, पण हे सगळं इतक्या लवकर झालं की अभिला काहीच कळलं नाही. आणि जेव्हा कळलं तर त्याची प्रिन्सेस ऑफिसच्या गेट जवळ पोहोचल्यासारखीच होती. प्रिन्सेस, आय एम सॉरी बच्चा, माझ्या रागात मी तुला हर्ट केलं. अभि मनातच बोलला आणि आपली कार ऑफिसच्या एंट्री कडे घेऊन जाऊ लागला. अभिचं जरी लक्ष नसले तरी बाहेर कुणीतरी होता जो घरून निघाल्यापासून सावलीसारखा त्यांच्या मागावर होता आणि त्याचं बारीक लक्ष होतं वेदांतिका आणि अभिवर. त्यांच्यात घडलेली प्रत्येक गोष्ट तो जशीच्या तशी समोर सांगत होता. अभिने आपली कार ऑफिसच्या पार्किंगवर थांबवली आणि त्याच्या नजरा आपल्या प्रिन्सेसच्या शोधात सगळीकडे फिरल्या, पण त्याला ती कुठेही दिसली नाही. म्हणून शेवटी त्याने आपला कोट झटकला आणि रोजच्या सारखी रुबाबात ऑफिसमध्ये एंट्री केली. तसं रोजप्रमाणे स्टाफ सुद्धा शिस्तीत आपलं काम करू लागला. तेच त्याला ग्रीट करायचं. आणि काय आश्चर्य, आज साक्षात अभिदेव प्रत्येकाला बघत समोर जात होते. आता त्यामागचं कारण आपल्याला माहीतच होतं. त्याला काहीही करून फक्त एकदा त्या प्रिन्सेसला डोळे भरून बघायचे होते. कारण इतकं तर त्याला सुद्धा माहिती होतं ती दुखावली आहे. जरी तो आता तिच्याशी बोलू शकणार नव्हता, पण नजरेने तिला धीर द्यायचं होतं. म्हणून तिच्या नादात तो प्रत्येक स्टाफला बघत समोर जात होता. तसे ते सगळे सुद्धा धक्का बसून त्यालाच बघत होते. सगळ्यांना ग्रीट करत अभि जसा वेदांतिकाच्या फ्लोअरवर आला तिथे अचानक त्याचे पाय थांबले आणि हाताच्या मुठी आवडल्या जाऊ लागल्या. कारण तिथे असणारा प्रत्येक मेल स्टाफ त्या नजरा त्याच्या प्रिन्सेसवर इतक्या फिरल्या होत्या की हा राक्षस समोर असल्याचं सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याची प्रिन्सेस आता मूक अश्रू ढाळत होती. तिचे लाल झालेले डोळे बघूनच तो ओळखू शकत होता की ती किती रडली असेल. आणि आता सुद्धा तिचं हलकं हलकं नाक ओढणं सुरू होतं. अभिला तर तसंच जाऊन मिठीत घेऊन शांत करू असं झालं होतं. त्यासाठी त्याचा जीव तुटत होता आणि तिथला स्टाफ असा तिच्याकडे बघून आणखी त्याच्या हृदयावर घाव घालत होता. तसाच वेदांतिकाला बघत
समोर चालत होता. त्याच्या बुटांचा होणारा तो टकटक आवाज ऐकून आता कुठे तिथे असणाऱ्या त्या सगळ्याच्या नजरा तिकडे वळल्या आणि त्याला तिथे बघून सगळ्यांना आता घाम सुटू लागला. पण आता अभिला त्यांचं काही घेणं देणं नव्हतं. त्याची नजर तर आपल्या पाखरावर होती, तिच्या चुरबुर करणाऱ्या हातावर आणि तिच्या लाल झालेल्या चेहऱ्यावर होती. पण तिथे असणाऱ्या सगळ्यांना मात्र आता वेदांतिकाची काळजी वाटू लागली, फिमेल एम्प्लॉय सोडून. कारण तसंही त्यांना वेदांतिका तिथे नकोच होत. अभि तसाच वेदांतिका जवळ जाऊन उभा झाला. तरीही वेदांतिकाची मान खाली डेस्कवर लागली होती. मिस वेदांतिका नवीन आहे, कुणाल अगोदरच समोर येत बोलला आणि त्याचबरोबर वेदांतिकाच्या झुकलेल्या पापण्या अलगद वर झाल्या. तिच्या त्या भिजलेल्या पापण्या बघून इथे मात्र अभिच्याच काळजात धस्स झालं. पण तरीही त्याने स्वतःला सावरलं आणि आता त्याची मान कुणालकडे वळली, जो आताही तिरकी मान करून वेदांतिकालाच बघत होता. मिस्टर कुणाल, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. माझं काम तुम्ही मला शिकवू नका. अभि कडाडला तसा आता कुणाल खाली मान घालून उभा राहिला. अँड मिस वेदांतिका, प्लीज कम टू माय केबिन राईट नाव. बोलून अभि आपल्या तसंच आपल्या केबिन कडे निघाला. प्रिन्सेस, सॉरी ना बेटा, प्लीज मला माफ कर. अभि आपले दोन्ही कान धरत बोलला. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा की वेदांतिकाने अभिला माफ करावे की नाही. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा पाठिंबा लाख मोलाचा आहे. धन्यवाद.